ह्या मीरा भाईंदर शहरातील जे काही क्रीडाप्रेमी आहे, साहित्यप्रेमी आहे, कलाप्रेमी आहेत, त्यांना एकत्र आणण्याचे हे व्यासपीठ आम्ही निर्माण केलेलं आहे आणि तेही निःशुल्क. 1 रुपया सुद्धा कुणाकडनं ह्या कार्यक्रमासाठी न घेता पासेसच्या माध्यमातून फक्त त्या फेस्टिवलला लोकांनी यावा, आनंद लुटावा म्हणून हा आर्ट फेस्टिवल मी चालू केलेला आहे. आणि लोकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात दरवर्षी प्रतिसाद सुद्धा मिळतोय. त्यामुळे खरोखर हा फेस्टिवल कधी येतं असं मीरा भाईंदर शहरातील लोकांना वाटतं. आणि ह्या वर्षी तर फेस्टिवलमध्ये अनेक नामवंत कलाकार आहेत. सकाळी 24 तारखेला हा कार्यक्रम आहे आणि 24 तारखेलाच पहिल्या दिवशी आपल्या सगळ्यांचे आवडते गायक जे इंडियन प्लेबॅक सिंगरमध्ये म्हणजे साधारण 90च्या दशकामध्ये जे जागतिक पातळीवर त्यांचं नाव घेतलं जायचं ते अभिजित भट्टाचार्य यांचा शो आहे संध्याकाळी 6:30 वाजता. तर 25 तारखेला सकाळी रितेश आणि रजनीश मिश्रा यांचं वोकल्स आहे. सकाळी अर्ली मॉर्निंग बरीच लोक येत नाहीत, परंतु आम्ही आवाहन करतो की एवढे मोठे मोठे पद्मश्री पद्मविभूषणासारखे सगळे कलावंत येतात, त्यामुळे त्या कार्यक्रमाला तुम्ही यायला हवं. 25 जानेवारीला संध्याकाळी 6:30 वाजता साधना सरगम यांचा कार्यक्रम आहे. आणि साधना सरगम ही सुद्धा चित्रपट सृष्टीमध्येच नव्हे तर गायिका म्हणून तिने खूप नाव कमावलेलं आहे. 26 जानेवारी ह्या 26 जानेवारीच्या दिवशी संध्याकाळी 6:30 वाजता तुम्हाला कदाचित माहिती असेल की मराठी जे गायक आहेत त्यामध्ये आजच्या तारखेला टॉपला असलेला गायक जो गुलाबी साडी नावाचं त्याचं गाणं खूप फेमस झालं, तो संजू राठोड याचा कार्यक्रम आहे. आणि त्याचबरोबर 26 तारखेला मुद्रा स्टेजवर भरतनाट्यम, कुचिपुडी ह्यासारखे सगळे जे क्लासिकल डान्स आहेत त्यांचा कार्यक्रम तर 4 दिवस चालणार आहे. आणि मुद्रा, विरासत ह्या स्टेजचा उपयोग स्थानिक कलावंतांना व्हावा यासाठी हे व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. त्या ठिकाणी मीरा भाईंदर शहरातील सगळे चांगले कलावंत आपली कला पेश करणार आहेत. 27 तारखेला संध्याकाळी गायक मिका सिंग यांचा कार्यक्रम आहे संध्याकाळी 6:30 वाजता. आणि हे कार्यक्रम संगीताचे होत असतानाच पेट शो, डॉग लवर जे आहेत त्यांच्यासाठी काही पेट शो ठेवलेले आहेत. आर्ट गॅलरी, राजा रवी वर्माचं पेंटिंग्स आम्ही प्रयत्न करतोय, कारण 1894 सालचं पेंटिंग राजा रवी वर्मा आणि आमचे ठाण्याचे रेड्डी जे अरविंद रेड्डी होते कलेक्टर, त्यांचे चिरंजीव, हे सगळं कलेक्शन त्यांच्याकडे आहे. आणि जवळजवळ 106-107च्या दरम्यान त्यांच्याकडे पेंटिंग्स आहेत. ते 1894 सालापासून ते जुने पेंटिंग्स आहेत. म्हणजे ते पेंटिंग त्याला काही किंमत नाहीये, म्हणजे त्याची किंमतच नाही. अशा प्रकारचे ते पेंटिंग्स तुम्हाला लाईव्ह बघायला मिळतील, अशा प्रकारचं ते एक्झिबिशन आहे. ते एक्झिबिशन सुद्धा आम्ही ठेवतोय, रंगोळी प्रदर्शन. आणि ते एक कलाकार तर असा आहे की म्हणजे तो वेगवेगळ्या आपले जे सँड आहे त्या सँडच्या माध्यमातून वेगवेगळ्या कलाकृती सादर करतो. त्याची कला तुम्हाला बघायला मिळेल. आर्ट कॅम्प आहे, किड्स झोन आहे, वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स असतील जेणेकरून त्या स्टॉलच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या राज्यातील संस्कृतीचा आनंद घेता येईल. फूड त्या ठिकाणी ते वेगवेगळ्या राज्यातलं मिळेल. आणि कल्चरल म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये जे काही त्यांचं कल्चर असतं ती कल्चरल ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी केली जाईल, अशा प्रकारचं ते आम्ही स्टॉल सुद्धा त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. आपली साधारण महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये तुम्हाला कल्पना आहे की आगरी आणि कोळी संस्कृती ही फार हे आपल्या कोकणामध्ये महत्वाची आहे. त्यामुळे त्या संस्कृतीचे आमच्या कोळी महिलांचे काही स्टॉल्स असतील ते स्टॉल्स सुद्धा त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात त्याचा सुद्धा आनंद तुम्हाला घेता येईल. त्यामुळे आपण सगळ्यांनी या फेस्टिवलचा आनंद द्विगुणित करायला, त्यामध्ये सहभागी व्हावं